नमस्कार, मी संदीप बेसरकर. वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वनी तालुक्यातील उकणी बेलसनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष शनिवारी पुन्हा उफाळून आला. शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी उकणीवासियांनी बेलोरा गावाजवळील चेकपोस्टवर चक्काजाम आंदोलन करीत कोळसा वाहतूक रोखून धरली. त्यामुळे वनी चंद्रपूर मार्गे घुगुस मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अखेर वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उकणी खंड 1 परिसरातील सुमारे 85% शेतकऱ्यांच्या जमिनी आधीच संपादित झाल्या आहेत. मात्र उर्वरित 170 शेतकऱ्यांची सुमारे 600 एकर जमीन अद्याप संपादित केली गेली नाही. वेकोली सदर जमीन संपादित करण्यास चालढकल करीत असल्याने शनिवारी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी उकणीवासियांनी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक विस्कळीत झाल्याने व आंदोलकांसमोर नमते घेत वेकोली निलजई उपक्षेत्राचे प्रबंधक SK सुतार व वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी SP सिंग यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली व आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले. यानंतर शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन तुर्तास स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी आजचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या संयमाचा झालेला उद्रेक होता. वर्षानुवर्षे आश्वासने देऊन प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली जात आहे. आम्हाला संघर्ष नको आहे, पण न्याय नाकारला तर संघर्ष अपरिहार्य ठरेल. जमीन संपादन, पुनर्वसन, आश्रितांना नोकऱ्या आणि प्रलंबित नुकसान भरपाई हे प्रश्न तातडीने मार्गी लावले गेले पाहिजेत. वेकोलीने दिलेले लेखी आश्वासन जर प्रत्यक्षात उतरले नाहीत तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे करू, असे प्रदेश सचिव काँग्रेसचे संजय खाडे यांनी बोलून दाखविले. आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुसारी, उपाध्यक्ष अमोल पुरटकर, उपाध्यक्ष पराग तुरानकर यासह श्यामसुंदर जुनारकर, सचिन लोळे, घनश्याम खाडे, सुरेश धपकस, चंद्रकांत जीवतळे, पद्माकर झाडे, महेश पाटील, विकास लालसरे, संतोष धांडे, किसन पारशिवे, ॲडव्होकेट सूरज महातळे, संजय बांदुरकर यांच्यासह उकणी व बेलसनी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. कोळसा खानग्रस्त प्रकल्पग्रस्त समिती उकणी व बेलसनी याच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन त्यांच्या न्यायहक्कासाठी सुरू आहे. गेल्या 1.5-2 वर्षापासून आतापर्यंत कमीत कमी 100च्या वर पत्र राष्ट्रपतीपासून, प्रधानमंत्रीपासून, कोल इंडिया चेअरमनपासून तर सर्वांपर्यंत दिले. परंतु वेकोली प्रशासन, स्थानिक प्रशासन किंवा कलेक्टर ह्या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे. तर म्हणून हे आंदोलन आता हळूहळू तीव्र होत आहे. कारण जोपर्यंत जमीन संपादित करणार नाही, गावाचं पुनर्वसन आहे, उकणी गावाचं पुनर्वसन आहे, इकडे उकणी माईन्स आहे, इकडे निलजई माईन्स आहे, तिकडे वर्धा नदी आहे. त्यामुळे ते शेतकरी ते जमीन वहिवाटी करू शकत नाही. त्याचा उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. हे जर उपासमारीची पाळी आली तर भविष्यात खूप मोठं यांचं आंदोलन किंवा यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला तर नाईलाजाने याला आत्महत्या करण्याचा प्रवृत्त करत आहे असं वाटत आहे. कारण भविष्यात मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत्या. आता इकडे दरवर्षी पूर येते, नदीचा पूर येते, त्यामुळे दरवर्षी पहिलं क्रॉप चाललं जाते. नंतर मोठ्या प्रमाणात ढिगारे असल्यामुळे त्याचं सॉल्ट येत आहे. जमिनीची पोत कमीत कमी 50 ते 60% घसरली, उत्पादन होत नाही. तर जमीन तो वहिवाट करून सुद्धा फायदा नाही. नाईलाजाने ते 600 एकर जमीन शेतकऱ्याला टाकून द्यायला लागल. तर म्हणून त्याची रास्त मागणी आहे. कारण निलजई प्रोजेक्ट हा ज्यावेळेस 1990 मध्ये झाला त्यावेळेस कमीत कमी 2200 हेक्टर जमीन संपादित केली. उर्वरित जमीन शिल्लक आहे ती घेतली पाहिजे. तर त्यावेळेस नोकऱ्या दिल्या, आता नोकऱ्या असं काही लिहून नाही का नोकऱ्या देणार नाही. कारण RR पॉलिसीमध्ये नोकऱ्या इंडिकेट केल्या आहेत, त्यांना स्थानिक याच्यामध्ये त्या इन्व्हॉल्व्ह केल्या आहेत. त्यामुळे नोकऱ्या देणं WCL कठीण नाहीये. म्हणून याची रास्त मागणी आहे. आमची 600 एकर जमीन घ्या व आम्हाला नोकऱ्या द्या. उर्वरित पुनर्वसन करून टाका. तुम्हाला जे करायचं ते करा, माती टाका किंवा झाडं लावा, हे लावा. हे रास्त मागणी आहे. तर म्हणून हे रास्त मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. कारण हे आंदोलन सुरू का झालं का नाईलाजानं आता कमीत कमी 100च्या वर पत्र दिले. तर 100च्या वर पत्र दिल्यानंतर तुम्ही केराच्या टोपलीत टाकाल तर अर्थ नाही ना. म्हणून ह्या महिला सुद्धा इथं आल्या. हे कुटुंब शेतकरी, तुम्हाला माहित आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तर शेतकऱ्याला तुम्ही माराल तर भविष्यात कठीण आहे. तर म्हणून शेतकऱ्याला जगवलं पाहिजे. तर शेतकऱ्याला अन्याय होत असेल तर
तर आम्ही सुद्धा त्यांना तनमन धन ताकदीनं समर्थन देऊ. तर भविष्यात सुद्धा येणाऱ्या आंदोलनात आम्ही त्याच्यासोबत तीव्र सहभाग घेऊ. कारण हे आंदोलन जोपर्यंत भूसंपादन होत नाही, जे 6 एकर जमीन संपादन होत नाही, जोपर्यंत नोकऱ्या मिळत नाही, गावाच्या योग्य ठिकाणी पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आम्ही हे शेतकऱ्यासाठी पाठिंबा भक्कमपणे आम्ही संजय खाडे यांना त्याने प्रदेश सचिव यांना मी भक्कमपणे त्या पाठीशी उभं राहणार आहे. त्यानंतर होणारे आंदोलन माझा